नमस्कार, स्वागत आहे तुमचं जेवणाचा आस्वादमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत इन्स्टंट रवा उत्तप्पा। चला तर आपण बघूया। तर आपल्याला उत्तप्पा बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी रवा घेतलाय आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचे आणि पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला 20 मिनिटे भिजायला ठेवायचं आहे। हा उत्तप्पा सगळ्यांना आवडतो पण आणि लवकर पण तयार होतो। चला तर मग आपण 20 मिनिटे याला भिजवूया। चला तर मग 20 मिनिटे झाले आहेत। आता आपण उत्तप्पा बनवायला घेऊया। त्यामध्ये आपण आपल्याला आवडणाऱ्या सर्व भाज्या टाकूया। कांदा, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची बारीक चिरलेली, काकडीचा किस, गाजर किसलेले आणि खूप सारी कोथिंबीर। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आपल्याला ज्या आवडतील त्या भाज्या आपण टाकलं तरी चालते। यामुळे आपला उत्तप्पा हेल्दी पण होईल आणि चविष्ट पण होईल। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे मी यामध्ये। चांगलं मिक्स करून घ्यायचं। मुलांना पण हा उत्तप्पा खूप आवडतो आणि जे मुलं भाज्या खात नसतील त्यांच्यासाठी पण हे छान आहे। आपल्याला आवडतील त्या भाज्या यामध्ये टाकायचं। आता आपलं मिश्रण तयार झालं आहे। आता आपण उत्तप्पा करूया। मी एक पॅन गरम केला आहे, त्यावरती थोडंसं तेल टाकलं आहे आणि आता आपण उत्तप्पा करून घेऊया। छान असा पसरवून घ्यायचं। नाश्त्यासाठी हा खूप छान पदार्थ आहे। तुम्ही ट्राय करून नक्की पहा। आता आपण हे पसरवून सगळं आपण एक ताट झाकून याला वाफ लावून घेऊया। एकीकडून भाजून घ्यायचं। दोन 3 मिनिटे चांगलं भाजून घ्यायचं एकीकडून। आता आपण ताट उघडूया। बघा किती छान दिसतोय। आता याला पलटवूया। मुलांना रोजचे पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो। हे आपण असं अधूनमधून कधीतरी करून दिलं तर त्यांना खूप आवडेल। बघा किती सुंदर दिसतोय। एकीकडून छान खरपूस भाजून घ्यायचं आणि दुसरी बाजू पलटवून दुसरीकडे पण भाजून घ्यायचं। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। खूपच छान लागतो आणि लवकर पण होतो। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।